श्रावण आता सुरू झाला आहे, पण आपल्याला प्रोटीन इंटेक कमी नाही करता येत. हां, प्रेग्नन्सीमध्ये अंडी जरी नाही खात असाल तुम्ही श्रावणामुळे किंवा व्हेजिटेरियन असल्यामुळे, तरी पण तुम्ही तुमचं प्रोटीन भागवू शकता. सकाळी उठून 6 ते 8 ॲल्मंड्स तुम्हाला खायला पाहिजे. त्यासोबत तुम्ही वॉलनटसुद्धा घेऊ शकता. दुपारच्या जेवणाला 1 वाटीभर डाळ म्हणजे स्प्राउट्स, राजमा, छोले अशा प्रकाराने तुम्ही वरण घेऊ शकता वाटीभर. आणि तुम्ही स्प्राउट्सचं सॅलेड नॉर्मल सॅलेड्समध्ये मिक्स करून घेऊ शकता. जेव्हा तुम्ही चपाती खाता तर त्याला मल्टीग्रेन आटापेक्षा बनवा. म्हणजे त्या नॉर्मल गहूच्या कणिकमध्ये तुम्ही ओट्सचं पावडर ॲड करू शकता, त्याच्यात तुम्ही सोया चंक्स ॲड करू शकता, किंवा मग ज्वारी आणि नाचणी किंवा बाजरी याच्या पण पिठाचे तुम्ही भाकरी खाऊ शकता. त्यातल्या त्यात कढ आणि दहीचे जे पदार्थ असतील, कढी म्हणा, ताक म्हणा, त्याच्याने पण तुमचं प्रोटीन ॲब्झॉर्प्शन, कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन सगळं इम्प्रूव्ह होणार. इव्हिनिंगला तुम्ही संध्याकाळी जेव्हाही चहा वगैरे घेता तेव्हा त्याच्यानंतर मखाना किंवा ग्रीन टी किंवा पुदिनाचं पाणी असं सगळं घेऊ शकता. रात्रीच्या वेळेला प्रोटीन्समध्ये तुम्ही परत स्प्राउट्स, चना, राजमा, छोले या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे पल्सेस, लेग्युम्स घेऊ शकता. आणि जेवढं होईल तेवढं पनीर आणि टोफू पण ॲड करू शकता डाएटमध्ये, जर तुम्ही अंडी आता स्किप करत आहात तर. तेही तुम्ही डाएट फॉलो करणार, त्याच्याने तुमचं कमीत कमी 50 ग्राम प्रोटीन फुलफिल व्हायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात आपण जे प्रोटीन पावडर देतो तेही तुम्ही कंटिन्यू कराल तर तुमचं प्रोटीन डेफिनेटली रिक्वायरमेंट कंप्लीट होणार. प्रोटीन व्यवस्थित घेतल्याने आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम होत नाही, बाळाची वाढ व्यवस्थित होत असते आणि बेबीला सगळं न्यूट्रिशन मिळतं. आणि प्रेग्नन्सीतल्या होणाऱ्या बऱ्याच कॉम्प्लिकेशन्स जसं प्रीएक्लॅम्शिया, डायबिटीज ह्या सगळ्या गोष्टी पण कमी होऊ शकतात, फक्त आणि फक्त व्यवस्थित चांगल्या मात्रामध्ये चांगलं प्रोटीन खाण्याने.